आणि निश्चितच बघा किती प्रेम आहे खरं तर सीमाताई आणि त्याचबरोबर मस्कर मॅडम ताईंवरती बाप बेट्यांचं स्वप्न होतं की घरात कोणताही शुभकार्य झाला तर सीमाताईला आपण बदलापूरवरून सेवेसाठी बोलवू आणि त्याचबरोबर मस्करताई नाही अशा प्रकारचा एक डबल बारीचा सामना झाला. आता डबल बारीमध्ये तसं तर सात्विकता राहिलेली आहे आणि म्हणूनच ती जोपासण्याचं काम आमच्या श्री ओमकार प्रासादिक भजन मंडळ चामटोली बदलापूर या ठिकाणी अगदी सेवेला सुरुवात करतील. हॅलो हॅलो. आज इथे चिरंजीव हर्षद जिचौका वंशिका यांच्या विवाह प्रार्थर्थ सत्यनारायण पूजेनिमित्ताने जोड भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमानिमित्ताने आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी भोरी परिवाराचे खूप खूप आभार मानतो. 4 वर्षापूर्वी आम्ही ते भारतीबरोबर कार्यक्रम केला होता. मोठुजुई म्हणजे भजनाचं कल्लवतनचं एक माहेरघर आहे. त्यातल्या त्यात सुप्रियाबरोबरही आम्ही खूप कार्यक्रम केलेत. आमच्याबरोबरही मंडळी असते, पण सुप्रियाबरोबर जी मंडळी असायची ना, ते आमच्या 4 बाऱ्यांची एक मंडळी तिच्याकडे एकटीकडे असायची. मी खरोखर या गावाचे आभार मानतो. सुप्रियाचे वडील पंडित काका यांनाही विनंती करतो, कृपया व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावा. उशीर खूप झालाय. आम्हाला कार्यक्रम दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आहे. कडू काकाही मला फोन केला, कडू काकाही आले. मी सर्व बुवांचे आता नाव घेत नाही, वेळ खूप झालाय. भजन रूपे सेवेला सुरुवात करतो. धन्यवाद देतो. चला आता ज्यांची जेवण उरकले असतील म्हणजे महाप्रसाद झाला असेल आणि मी विनंती करेन की चेअर जर पाठीमागे घेतले असत्या तर समोर अगदी भारतीय बैठकीत 5 मिनिटातच अगदी या ठिकाणी अगदी भजन रूपी सेवेला सुरुवात होईल. तर एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, एकतर खुर्च्या वाढवा किंवा मी समोर बसलेले जे खुर्च्यांवरती आमचे श्रोते आहेत, पाहुणे आहेत. श्रोता कसा असावा, नुसती गर्दी असून फायदा नाही, तर खरं तर श्रोते हे दर्दी असावेत. आणि म्हणूनच मोठीजुई गावात कार्यक्रम कोणताही असू द्या, भजनाचा असो, नृत्याचा असो, नाटक असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, आणि निश्चितच उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचा असतोय. त्याबद्दल निवडक जे काही अगदी चेहरे आहेत हे सातत्यानं सर्व कार्यक्रमामध्ये दिसत आहेत, त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. ज्या 725 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा पाया रचल्यानंतर अभंग किती ते तुकयाचे, 2500हून अधिक अभंगाच्या गाथा ज्या इंद्रायणीनं सुद्धा वाचल्या असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. त्यातील कैक अभंग या गोड सुमधुर आणि सुश्राव्य आवाजातून एक स्वरांगिनी आहे, एक उत्तम चोखंदल सुरांची स्वरतारका या ठिकाणी अगदी आपल्या सेवेला सुरुवात करेल. हॅलो हॅलो हॅलो.
हल 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 hello 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 हेल हेल hello hello hello
नमो गणेश्वरा नमो नमो गणेश्वरा नमो गणेश्वरा चौदा विद्येच्या सागरा चौदा विद्येच्या सागरा बुद्धिदायका लंबोदरा बुद्धिदायका लंबोदरा शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया शुभंकरा मोरया कुंडलिका वरदे हरी
गपधनी ध साने ध ग साने ध गपध प ग सा नि सा ग प ध नि सा धारी
हल. आपला जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 4 तारखेला होणार होता. काही घटित घडलं आणि कार्यक्रमाची तारीख पुढे आली. माझे मेवणे रायगड भूषण मंगेशजी बडेकर हे आम्हाला वाजवले होते, पण यांची तारीख नक्की नव्हती म्हणून त्यांनी तारीख घेतली आणि मी फसलो. वाजवायला कोण तबलजी होते पण पकवायचा आम्हाला कोण नव्हता. आणि हा समोरची जी व्यक्ती आहे योगेशजी भुईर यांनी आमचं एकही सिंगल भजन आजपर्यंत वाजवलं नाही, फक्त 2 मंगलाष्टक वाजवलं. खरोखर या माणसाचा मी धन्यवाद व्यक्त करतो. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जय जय रामकृष्ण हरी. आणि नोटेशन झालं छान एवढं. आमच्या गावातील श्री सदानंद गजानन गोवारी यांचा नातू, नाव आहे सुहास समीर गोवारी, यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी बुवांसाठी येतोय. त्याचबरोबर खरं तर छान नोटेशन हरकती ज्यांच्या आपल्याला सुमधुर गोड आवाजातून ऐकायला मिळाल्या. कोरसही तेवढंच छान होतं. त्या तिन्ही छोट्या कोरस देणाऱ्या स्वरांगिनींसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आमच्या गावातील एकवीरा महिला नाच मंडळाच्या मूळ गायिका सरवन सरला या गाण्याच्या गायिका कुंदाताई अरुण मडवी यांच्याकडून ही रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी आहे. तदनंतर यजमान संजय गंगाराम भोईर यांच्या नाती आहेत तृष्टी आणि मारवी. खरं तर मारवी विश्वजित पाटील पांजे, किया विश्वजित पाटील पांजे आणि त्याचबरोबर तृष्टी या नातींकडून खरं तर या उत्तम पखवाजवादक आणि आवाजासाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आहे. सर्वांकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. साक्षात नोटेशनला साथ फक्त कोरसच नाही तर पखवाज सुद्धा देत होता. असं वाटलं आणि विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी हा पखवाज म्हणत होता असं जर ऐकायला वाटलं असेल तुम्हाला तर पखवाज वादकासाठी योगेश भोईर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हर 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 खरं तर काही श्रोत्यांच्या अगदी परत एकदा संभ्रम आहे की कोणत्या लाईव्ह वरती आपल्याला या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. तर साईप्रीत फोटोज आमचे चंदू वाघमारे आहेत फाउंडर. त्यांच्या साईप्रीत फोटोज कडून या संपूर्ण डबल वारीचा आस्वाद थेट आज जर आपण अगदी मिस करत असाल किंवा घरातली मंडळी जर अगदी कामात व्यस्त असतील तर उद्या त्यांच्या स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही वरती यूट्यूबच्या माध्यमानं साईप्रीत फोटोजच्या माध्यमानं हा संपूर्ण डबल बारीचा कार्यक्रम परत एकदा निश्चित अनुभवता येईल. तर जाऊया परत एकदा छानसा रूपाचा अभंग घेऊन येतील सीमा पराड बडेकर. हर हर हर
या भोईर परिवारातील डॉन आयांश दर्शन भोईर या आयांश कडून या छानशा अगदी आवाजासाठी आणि परत एकदा आमच्या यजमानांच्या आयांश कडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी येतोय. परत एकदा त्यांचं मनस्वी आभार आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात परत एकदा त्यांचं तर गुरुवरी भगवान बुवा आपटेकर आणि भरत बुवा बडेकर यांची पट्ट शिष्या तदनंतर या गायिकेसाठी यजमान आहेत सौ हिंदा संजय भोईर आणि आता नवविवाहित या घरची सून लाडकी लक्ष्मी सौ वंशिका हर्षद भोईर यांच्याकडून अगदी आपल्यासाठी 500 रुपयाची धनराशी या ठिकाणी आहे. या सर्व दानशूर दात्यांचं मनस्वी आभार.
रूप